बघा हे मूग घेतले आहेत आपण. याला स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजू घालायचे. मूग लवकर भिजतात आणि नंतर मग आपण याला मोड कसे काढायचे ते बघूयात. बघा याला साधारण याच्यावर 2 इंच असं वरती पाणी हवं आहे. याला 4 ते 5 तास भिजू देऊया. बघा 4 वाजता मी हे मूग भिजत घातले होते आणि आता रात्री झोपताना म्हणजे रात्री आता 10 वाजलेत. आता मी हे पाणी काढून टाकेल आणि हे मूग असेच झाकून ठेवेल. सकाळपर्यंत याला छान मोळ येतात. बघा त्याच्यामधलं पाणी पूर्ण काढायचं, अगदी कोरडे करायचे आहेत आपल्याला. हे अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे याच्यामध्ये. तर आता हे बघा हे छान असे मुरलेत आणि याला आता मी झाकून ठेवणार आहेत. सकाळपर्यंत याला छान मोळ आलेले असतील. अशा प्रकारे जर केलं ना तर कडधान्याची चव बिघडत नाही आणि मोळ पण छान येतात. कापडात बांधल्याने काय होते की ते उपेजून येते आणि मग त्याची चव बिघडते. तर हे आता आपण सकाळपर्यंत असंच झाकून ठेवू. हे आता आपण सकाळी बघूयात. बघा आता आपण याला उघडून बघूयात. बघा सकाळपर्यंत याला असे बारीकसे कोंब आले आहेत. जेव्हा की आता वातावरण थंड आहे त्यामुळे खूप जास्त नाही आले. गरम असलं तर आणखी जास्त कोंब येतात. मी रात्री 10 वाजता हे पाणी काढून मूग ठेवून दिले होते झाकून. हे आत्ता सकाळपर्यंत एवढे कोंब आलेत. याला जर तुम्ही थोडा अजून 2-3 तास ठेवलं ना तर हे आणखी जास्त मोठे कोंब येऊ शकतात. बांधून ठेवायची आवश्यकता नाही. अशा प्रकारे तुम्ही पाणी फक्त पूर्ण काढून टाकायचं आणि कोरडं कडधान्य ठेवायचं. साधारण 10 ते 12 तास असं झाकून ठेवायचं. शक्यतोवर काय करायचं, संध्याकाळी 4-5 वाजता मूग मटकी जे आहे ते भिजत घालायची, कुठलंही कडधान्य, आणि रात्री झोपायच्या आधी त्याचं पाणी काढून टाकायचं आणि त्याला झाकून ठेवून द्यायचं. सकाळपर्यंत छान मोळ येतं.